एका लहानशा माकडाला पाहून सध्या संपूर्ण जग रडतंय, कारण विषयच हृदयाला भिडणार आहे. या माकडाच्या पिल्लाचा जन्म झाला आणि त्याची आई त्याला सोडून गेली. तेव्हापासून हा माकड आपल्या आईला शोधू लागलाय, पण त्याची आई त्याला काही सापडत नाहीये. आईला शोधण्यासाठी या माकडानं मोठा संघर्ष केलाय. आईचं प्रेम मिळावं म्हणून हा इतर माकडांकडे गेला, पण शेवटी जी माणसांची प्रवृत्ती असते ना, तीच माकडांची असते. त्या माकडांनी त्याला हाकलून लावलं आणि हा एकटा पडला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या लहानशा माकडाचा संघर्ष पाहताना तुमच्याही डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला देखील तुमच्या आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. जुलै 2025 मध्ये जपानच्या इचिकावा सिटीमधल्या एका प्राणी संग्रहालयात जपानी माकडाचा जन्म झाला. त्याचं नाव पंच म्हणजेच पांचिकुन. जपानमध्ये त्यावेळेस उष्णतेची भयानक लाट होती. त्या लाटेत एका माकडीनीनं पंच या माकडाला जन्म दिला. पण उष्णता सहन न झाल्यानं आणि पहिल्यांदा आई झाल्यामुळे अनुभव नव्हता, त्यामुळे तिनं पंच या माकडाचा तिरस्कार केला. तेव्हापासून आईच्या प्रेमासाठी या माकडाचा संघर्ष सुरू झालाय. जगभरात व्हायरल झालेल्या या व्हिडिओनं अनेकांना रडवलंय. जन्म झाल्यापासून या बेबी पंचला आईची उबदार मिठी कशी असते हेच माहित नाहीये. तो रडत असावा. ज्या आईच्या स्पर्शाची तो वाट पाहतोय ती आईच त्याला सोडून निघून गेलीये. पण प्राणी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांनी पाहिले की हा छोटासा जीव एकटाच आहे आणि त्यांनी त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याला प्रेम दिलं, पण कसं आहे, आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. मग जानेवारीत जेव्हा त्याला माकडांच्या ग्रुपमध्ये सोडलं, तेव्हा तो पूर्णपणे एकटा पडला. इतर माकडं त्याला हाकलून देत, त्याला मारत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत. पंच उदास होऊन बसायचा. त्याच्या छोट्याशा डोळ्यात एकटेपणा दिसायचा. त्यानंतर कर्मचाऱ्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी त्याला एक छोटंसं खेळणं दिलं. ते खेळणं लांब केसांचं पकडण्यास सोपं होतं, जणू काही आईसारखं. पंचने ते पाहिलं आणि लगेच घट्ट धरलं. तो त्याला आईसारखा मानू लागला. त्याच्याशी खेळतो, त्याला मिठी मारतो, रात्री त्याच्या शेजारी झोपतो. आई, तू इथेच आहेस ना? जणू काही तो विचारतो असं वाटतं. हे दृश्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. अनेकांच्या डोळ्यात पाणीही आले. पण कर्मचाऱ्यांनी सांगितले की हे फार सामान्य, ग्रुपमध्ये शिकण्याची ही एक प्रक्रिया आहे. 5 दिवस एकटेपणात जात होते. तो टॉयला धरून बसायचा, जणू आईच्या प्रेमाची आस धरून. इतर माकडं त्याला स्वीकारत नव्हते. पण हळूहळू फेब्रुवारी 2026 पर्यंत बदल झाला. पंचने ग्रुपमध्ये मिसळायला सुरुवात केली. एका माकडानं त्याला ग्रूम केलं, म्हणजे केस साफ केले. पंचला पहिल्यांदा खरा स्पर्श मिळाला. पण तरीही कधी कधी तो अजूनही टॉयला धरतो, आईच्या आठवणींना घट्ट पकडून. तुर्तास इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.